आहे ना, मी जनसुरक्षेबद्दल बोलतोय. मी मराठीच्या मुद्द्यावर बोलतच नाहीये, जनसुरक्षेबद्दल बोलतोय, मराठीच्या मुद्द्यावरती बोलतच नाहीये. आपण जे त्रिभाषा सूत्राला विरोध केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या विजयी मेळाव्यानंतरही काल असं विधान केलेलं आहे की ही त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणारच. तर याविषयी आपली त्याच्यामध्ये त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे ते बोलू शकतात. पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच. याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू करू देणार नाही. माहिती आहे तुमच्याकडे, ठेवा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट, मी मुद्दामून पान काढून आणले. तारीख आहे 27 जानेवारी 2022, म्हणजे माझं सरकार पाडलं जून मध्ये. हे त्या 2022च्या जानेवारीतलं हा वृत्तांत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ह्याच्यात प्राथमिक विभाग शिक्षण नाही. आता त्याच्या 4 ओळी मी वाचतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटात उपमुख्यमंत्री वगैरे कोण कोण होते त्यांची नावं दिलेली आहेत. याचा अर्थ काय की तो अहवाल सादर केला गेला म्हणजे तो स्वीकारला गेला असं होत नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना झाली, ज्याच्या अध्यक्षपदी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मी होतो. पण त्या कार्यगटाची कधी बैठक झाली नाही, कारण सरकार असताना पाडलं गेलं. म्हणून मी जे काय म्हटलं की तो अहवाल मी वाचला देखील नाही. त्याचं कारण हे आहे, आणि मुळामध्ये तो अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षणाच्या बाबतीत होता, आणि जरी त्याच्यामध्ये सक्तीची भाषा केली गेली असेल तरी अंमलबजावणी होण्यासाठी माझ्याकडनं कोणतीही कार्यवाही केली गेलेली नव्हती. हे म्हणूनच आम्ही सांगतोय की हिंदी सक्तीची करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट शिकावी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.